मळेवाड शिरोडा मुख्य रस्त्यावरील आजगाव वाकळी परिसरात सोमवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांनी भरलेली पणजी वेंगुर्ला कदंबा बस खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. बसमधील सुमारे 40 प्रवाशांचे प्राण दैवबलवत्तर म्हणून बचावल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी वळणदार रस्ता आणि रस्त्यालगत खोल दरी असून सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत. तर ही बॅरिकेड्स गेल्या वर्षी काही प्रमाणात कोसळली असून या ठिकाणी बांधकाम विभागाने फक्त प्लॅस्टिक पट्टी रिबन लावून आपले हात वर केले. वर्ष उलटूनही या ठिकाणी काहीच उपाययोजना न झाल्यामुळे नागरिक, वाहनचालक यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे वाढल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जात आहेत. त्यामुळे या परिसरात वारंवार लहान मोठे अपघात घडतच आहेत. ग्रामपंचायत तसेच स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनं देऊन तसेच तोंडी पाठपुरावा करूनही या धोकादायक ठिकाणाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कालच घडलेल्या बस अपघातात घटनेनंतर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होत या मार्गावरील नादुरुस्त बॅरिकेड्स तातडीने बदलून नवीन संरक्षक कठडे उभारावेत, बॅरिकेड्स बदलावेत, वाढलेली झाडीझुडपे हटवावीत आणि रस्ता सुरक्षित करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून, वाहनचालकांकडून होत आहे. मदन मुरकर, कोकण लॅब ब्रेकिंग, आजगाव. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल. अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.